नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करते आहे सांभार वडा किंवा सांभार पकोडा। हे स्ट्रीट फूड कसं करायचं बघूया। मग सगळ्यात मेन म्हणजे बेसन हे अंदाजानेच घ्यायचं आहे। आपल्याला किती पकोडे करायचे यावर अवलंबून आहे। असा हा सांभार फक्त ते स्वच्छ धुवून त्याची मुळं कापून घेतलेली आहे, बाकी पूर्णच्या पूर्ण आहे। अर्धा चमचा छोट्या चमच्याने सगळं, अर्धा चमचा हळद आहे, 1 चमचा तिखट आहे, 2 चमचे धणेपूड आहे, छोटा चमचा जिरेपूड आहे, अर्धा छोटा चमचा ओवा आहे। आपण बेसन वापरत असल्यामुळे ओवा टाकणं गरजेचं आहे, आणि चवीप्रमाणे मीठ। आणि आता मी तेल गरम करायला ठेवलंय, त्यामुळे 2 चमचे यात मी मोहन घालणार आहे। आणि आपल्याला आता हे भिजवण्यासाठी पाणी लागणार आहे। जिरेपूड टाकली, हळद टाकली, तिखट, धणेपूड घालते, ओवा घालते, आणि मीठ प्रत्येकाने आपापल्या अंदाजाने घालायचं आहे। आता मी यात 2 चमचे ह्या चमच्याने मोहन घालते। आणि आता हे चमच्यानेच एकजीव करूया, कारण तेल गरम असल्यामुळे आधी पहिल्यांदा एकत्र करू आणि नंतर यात मी पाणी घालणार आहे। यात मी आता पाणी घालते। पाणी हे अंदाजाने आपल्याला भज्यांसाठी कसं लागतं ना, त्याप्रमाणे बेसनामध्ये मी पाणी घालून घेणार आहे। या पद्धतीने इतपत आपल्याला बेसन असं पातळ ठेवायचं आहे। आता आपण अशा कोथिंबीरीच्या किंवा सांबार म्हणा त्याचे छोटे छोटे जुड्या करून ठेवलेल्या आहेत। ही अशी एक जोडी उचलायची आणि ही या बेसनामध्ये आपल्याला बुडवायची आहे। हे पहा, ही पूर्ण अशी या पद्धतीने पूर्ण ती बुडली पाहिजे। हे बेसन असं छान त्याला लागलं पाहिजे। हे बघा, आणि हे लगेच उचलून असं कढईत टाकायचं। हे दुसरं घेतलं, अशा पद्धतीने। फक्त याच्यासाठी तुम्हाला तेल खूप घ्यावं लागतं, आणि तुमचं जे तळण्याचं कढई किंवा काय पॅन आहे तोही मोठा लागतो। हे बघा, आता आपण याला छान पलटवूया। हे पहा, यांना आता आपण परत पलटून घेऊया। आपले हा जो सांबार वडा सांबार पकोडा हा तयार आहे। आता आपण याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। हे बघा, आपला सांबार वडा किंवा सांबार पकोडा तयार आहे। सुंदर दह्यातली हिरवी मिरचीची चटणी
आणि सॉस तुम्ही कशाही बरोबर त्याला सर्व करू शकता। त्याच्यावर थोडासा चाट मसाला घालायचा म्हणजे तो अजून सुंदर लागतो, चव अप्रतिम होते। असा या चाट मसाल्यामुळे याच्यात तुम्ही तुकडे करूनही टाकू शकता कसंही, आणि त्यानंतरही चाट मसाला टाकला तरी चालतो। सोबत मस्तपैकी कुल्हडमधला चहा, दुपारची नाश्त्याची अप्रतिम अशी ही डिश आहे, तुम्ही करून बघा। नाश्त्याचा चहा बरोबरचा पदार्थ तुम्ही करा, तुमचा कसा होतो ते मला सांगा, आणि तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नातेवाईकांबरोबर हा शेअर करा। माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही तर कराच पण तुमच्या संबंधितांनाही सबस्क्राईब करायला सांगा। धन्यवाद।